सहारा कोविड हॉस्पिटल से बंडू काका बच्चाओं को एक फ़ोन आता है कि काका मेरी माँ का देहांत हो गया है। मैं मनमाड़ का रहने वाला हूँ। अंतिम संस्कार के लिए मेरे पास पैसे भी नहीं है। ऐसे वक्त में बंडू काका बच्चाओं ने उस शख्स की हर तरह से मदद की और अंतिम संस्कार भी किया। आखिर तक वही रहे, यहाँ तक कि रात ज़्यादा हो जाने की वजह से उस शख्स को अपने घर में ही पनाह भी दी। त्यांनी माझ्या आईच्या अंत्यविधीला मला मदत केली आणि त्यांनी माझं पार पाडून दिलं. तुला राहायची सोय नसेल तर तू जाशील आणि पुन्हा येशील तर तुला राहायची व्यवस्था करतो. सकाळीच आईची व्यवस्थित राख कर, तिच्या अस्थी घे, माझ्या घरून सगळं पूजेचं साहित्य घेऊन जाय. काय म्हणणं आहे? 100%. माझं नाव श्रावणी बागोले, मी मनमाडीतला रहिवासी आहे. माझी आई करोना आजारामुळे इतर सहारा हॉस्पिटलला 15 दिवसापासून ॲडमिट होती. पण शेवटी ती माझ्या प्रयत्नाने यश आलं नाही आणि ती काल रात्री 10:30 वाजता वारली. तर मी प्रत्येक नातेवाईकांना, मित्रमंडळींना फोन केला, पण कोणीही माझ्या मदतीसाठी आले नाही. त्यानंतर मला हॉस्पिटलकडून बंडू काका बच्छाव यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला. मी त्यांना कॉल केला. ते त्वरित त्यांच्या सहकार्यासहित मला भेटायला आले आणि त्यांनी माझ्या आईचा अंत्यविधी त्यांच्या हस्ते पार पाडून दिला. आणि आत्ताही हस्तीपूजा करण्यासाठी ते माझ्यासोबत उपस्थित होते. त्यांनी हे खूप चांगलं काम केलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. कोरोना महामारी के दौरान लोगों ने बहुत से अपनों को खो दिया। डर की वजह से बहुत से लोग अपनों के पास जाने से भी कतरा रहे थे। मैयत को दफनाने और अंतिम संस्कार करने से पीछे हट रहे थे। बेटी माँ से दूर और बेटा बाप से दूर नज़र आ रहा था। ऐसे नफ्सा नफसी के आलम में मालेगांव शहर 12 बलोतेदार मित्र मंडल के ज़िम्मेदार बंडू काका बच्छाव आगे आए। उन्होंने कोरोना मरीज़ों के दिल से डर निकालते हुए उन्हें अपनेपन का एहसास दिलाया और तीमारदारी भी की। मरीज़ों को अस्पताल में दाखिल किया। ऐसे मरीज़ जिनको अंतिम संस्कार के लिए घर वाले नहीं आए, उनका अंतिम संस्कार भी किया। उस माहौल में लोग अपनों को ही भूल गए थे। खून के रिश्तों को अस्पताल की चौखट पर ही छोड़कर जा रहे थे। उस अंधेरे में बंडू काका बच्छाव मोहब्बत, हमदर्दी और इशार कुर्बानी का दिया बनकर रोशन हुए और लोगों के दिलों में भी मदद करने का चिराग जलाया। उन्होंने कहा कि मैं ये नहीं कह रहा हूँ कि आप कोरोना से मत डरो, लेकिन सोशल डिस्टेंसिंग के साथ अपनों का ख्याल रखो, उनकी तीमारदारी करो, उनके हौसले बढ़ाओ। कोरोना के मरीज़ को दवा से ज़्यादा हिम्मत, दिमागी सुकून और डर दूर करने की ज़रूरत होती है। शायद ऐसा पहली बार हुआ कि लोगों ने कोरोना के डर से अपनों को पराया कर दिया, लेकिन बंडू काका बच्छाव ने उन तमाम परायों को अपना माना और उनकी मदद की। यशवंतपूरकर हे माझे पती होते आणि माझं नाव सरला मधुकर पुरकर. त्यांची डेट दुपारी झाली. आधी आम्ही मेट्रो हॉस्पिटलमध्ये होतो. तिथं 5 दिवस झाले. त्यांनी काहीच सेवा चांगली केली नाही, लक्ष दिलं नाही. मग तिथून आम्हाला सहारामध्ये पाठवलं. तिथून परत 4-5 दवाखाने फिरलो, कुठं घेतलं नाही. मग परत सहारामध्ये गेलो, तिथं घेतलं आणि तिथं त्यांनी काहीतरी 1-2 इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर पेशंटने जीव सोडून दिला. बोला. ते सरांचं नाव नाही माहिती मला, पण सरांनी नंबर दिला होता यांचा, बंडू काकांचा. तर मग मी फोन लावला तर ते म्हणे करून घेऊ या म्हणे, मी सर्व करतो म्हणे. मग त्यांनी सर्व अंत्यविधी केला भावासारखा. माझ्या पाठीशी उभी राहिले. त्याबद्दल मी काकासाहेब त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. पूरी दुनिया में नफ्सा नफसी का आलम है, एक दूसरे की मदद करने को कोई तैयार नहीं। जहाँ तक मालेगांव शहर की बात है, सारे लीडर बातें तो कर रहे हैं, मगर कोई भी मरीज़ हो या
जिसका देहांत हुआ उसका परिवार हो, उसके सर पर से हाथ फेरने को तैयार नहीं। ऐसी हालत में बंडू काका एक मददगार साबित हो रहे हैं। हर एक के घर पहुंचकर उसकी तीमारदारी करना, अगर घर का बुजुर्ग इस दुनिया से चला गया तो उसका अंतिम संस्कार करना और हर तरह से मदद करने का काम बंडू काका कर रहे हैं। ये मालेगांव की तारीख में एक नया सबक शुरू हो चुका है कि अब लोगों के साथ हाथ जोड़कर रहने की नहीं, लोगों की मदद करने की ज़रूरत है। लोगों को सिर्फ आश्वासन देने की ज़रूरत नहीं, लोगों के काम करने की ज़रूरत है। हम हमारे शहर में मेडिकल सुविधा कितनी अच्छे तरीके से दे सकते हैं, इसके लिए बंडू काका ने राम रहीम अस्पताल भी शुरू किया। हर एक के घर और उनकी मैयत में पहुंचकर घर जैसा माहौल बनाया, खुद अग्नि डाक दिया, खुद से पानी भी पिलाया और रिश्तेदारों से कहा कि आप डरिए मत, आगे आइए, मैं आपके साथ हूँ। और शायद इसी की ज़रूरत मालेगांव शहर को आज है। इसी तरह मालेगांव तहसील में एक किसान के घर कोरोना के मरीज पाए गए, जिसकी वजह से वहां डर खौफ और दहशत का माहौल बन गया। यहाँ तक कि उन्होंने खेत में काम करना भी बंद कर दिया। जब ये बात बंडू काका बच्छाव तक पहुँची तो उन्होंने वहाँ पहुंचकर उन लोगों के हौसले को बढ़ाया, उन लोगों को गले से लगाया और जो कोरोना के मरीज़ थे उन्हें मालेगांव के कोविड हॉस्पिटल में दाखिल भी करवाया। जब वो मरीज़ अच्छे हो गए तो उन्हें घर तक भी छोड़ कर आया। बंडू काका बच्छाव इस नफ्सा नफ्सी के आलम में इंसानियत और मदद का एक रोशन सितारा बनकर टिमटिमा रहे हैं। ऐसी बहुत सारी मिसालें हैं जिनकी बंडू काका बच्छाव ने बेलौस और मानवता व इंसानियत की बुनियाद पर आगे बढ़कर खिदमत की, उनकी मदद की। एक ऐसा वक्त जब लोगों ने अपने आप को घरों में कैद कर लिया था, उस वक्त बंडू काका बच्छाव मर्द मुजाहिद की तरह लोगों की मदद करने के लिए मैदान में उतर आए। कोरोनाच्या अवास्तव भीतीमुळे, अतिमतलबीपणामुळे समाजामध्ये अतिशय विदारक आणि भयानक परिस्थिती बघायला मिळते, अनुभवायला मिळते। 2-3 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं, शासकीय रुग्णालयामध्ये 3-4 वडीलधारी मंडळी ही करोनामुक्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी नापसंती दाखवली। मागे ही एक म्हातारी आई कोरोनातून पूर्णतः बरी झाली, करोनामुक्त झाली, घरी गेल्यानंतर मुलाने तिला घरात घेण्या बाबतीमध्ये नाखुशी दाखवली। एवढंच नाही, ग्रामीण भागामध्ये एका शेतकरी कुटुंबातली वडील, भाऊ आणि भाऊजाई दोघंही वारले। गावामधलं कोणीही जवळ गेलं नाही, कोणीही मदत केली नाही। त्याच्या पलीकडे जात 10-12 दिवस उलटून देखील त्या शेतकऱ्याचा 1-2 किलोमीटरवर मळा असताना त्याच्या मळ्यामध्ये कोणी कांदे काढायला जात नाही, ड्रीपच्या नळ्या गोळा करायला जात नाही, त्याच्यानंतर त्याच्या इथे नांगरणीला जात नाही। एकंदरीत हा सगळा प्रकार जर बघितला तर हा त्या कुटुंबाला वाळीत टाकण्यासारखा आणि दुय्यम दर्जाच्या वागणुकी देण्यासारखा आहे। ही बाब अतिशय माणुसकीला आणि मानवतेला कालिमा फासणारी आहे। हे सगळं चित्र बघितलं तर मी नम्रपणाने एकच सांगेन, करोनाच्या बाबतीमध्ये अतिरिक्त भीती न बाळगता शासनाने जे काही नियम घालून दिलेले आहेत, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं आणि सोशल डिस्टन्स ठेवणं, या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करत आपले जन्मदात्रे म्हातारे आई वडील असतील, त्यांना जर करोनाचा आजार झाला असेल, करोना बाधित झाले असतील, तर त्यांच्या बाबतीमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करत मूलभूत कर्तव्यांची पूर्ती करावी। जेवढे औषध उपचार महत्वाचे, त्याहून अधिक कुटुंबाने, कुटुंबाच्या सदस्याने दिलेला मानसिक आधार, प्रेम, जिव्हाळा हा अधिक महत्वाचा आहे। म्हणून दिवसातनं 1-2 वेळेला मास्क आणि सोशल डिस्टन्सचं अंतर ठेवत त्यांची चौकशी करा, त्यांच्याकडे जा, बरं वाटतं का
या गोष्टींची चौकशी करत त्यांना मानसिक आधार द्या, जेणेकरून ते औषधोपचारांनी जेवढे बरे होतात त्यापेक्षा ह्या मानसिक आधाराने लवकर बरे होतात, त्यांना बरं होण्यास मदत होते. काही मुलं तर एरवी बोलत असतात, आई तुझ्यावरून जीव वाळून टाकून दे वेळ आली तर. परंतु प्रत्यक्षात वेळ आल्यानंतर काही मुलांनी, काही महाभागांनी आईकडे दवाखान्यात टाकल्यानंतर ढुंकूनही बघितलं नाही. काही महाभाग आई वडिलांच्या अंत्यदर्शनाला देखील गेले नाहीत. ही गोष्ट अतिशय भयानक आणि नात्याला काळीमा फासणारी आहे. म्हणून आपण अशा प्रकारे वागत असताना समाजामध्ये जे करोना बाधित रुग्ण आहेत त्यांच्या प्रित्यर्थ जे करोना योद्धा आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, दवाखान्यातला स्टाफ आहेत, सफाई कर्मचारी आहेत, हे 24 तास त्या कोविड सेंटरला राहून आपल्या आई वडिलांची, आपल्या नातेवाईकांच्या, रुग्णांची सेवा करत असतात. त्यांनाही करोनाची भीती आहे. त्यांचा आदर्श घेत आपण शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करत 2-5 मिनिट आपल्या रुग्णाकडे जाऊन येत आणि त्याला मदत करणं, त्याला प्रेम आणि मानसिक आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे. एवढंच मी या ठिकाणी नमूद करेन. मला वाटतं माझ्या वडिलांचंही वय वर्ष 83, त्यांनाही करोनाचा आजार झाला होता आणि 20चा जवळपास 18-20चा स्कोर होता. मी आणि माझा ड्रायव्हर असेल, माझे कुटुंब असतील, आम्ही कुठलाही विचार केला नाही. त्यांना सरळ गाडीत बसवलं आणि दवाखान्यात आणलं, त्यांच्या जवळ बसून त्यांची सगळी सेवा केली. याचे साक्षीदार संकल्प हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स, इंगळे साहेब आणि सगळे कर्मचारी आहेत. जिव्हाळ्याने त्यांना पाठीवर हात ठेवून जेवू घाऊ घातलं, सगळे कर्तव्यांची पूर्ती केली. वय वर्ष 83 असताना पण आणि 18-20चा स्कोर असताना पण हा सगळे मूलभूत जी कर्तव्य ती पूर्ती केल्यामुळे वडील माझे 6 दिवसामध्ये पूर्णतः बरे झालेत आणि घरी गेलेत. घरीही एकत्रितच ठेवलं. त्याचा परिपाक असा झाला, 15-20 दिवसामध्ये वडील पूर्णतः बरे झालेत आणि महाशिवरात्रीला लहान भावाकडे लखमापूरला निघून गेले. सांगायचं तात्पर्य एकच की करोनाची अतिरिक्त भीती पाळू नका आणि मूलभूत कर्तव्यांना, रक्ताच्या नात्याच्या प्रित्यर्थ ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांना पाठ देऊ नका. आपल्या नातेवाईकांना, आपल्या जन्मदात्यांना वाऱ्यावर आणि एकाकी सोडू नका. हेच मी या ठिकाणी नम्रपणाने नमूद करेन. अंत्यसंस्काराच्या बाबतीमध्ये जे काही हिरकणी पुरस्कार सन्मानित सुमनताई पाटील आहेत, त्यांनी त्यांच्या लहान मुलांना घेऊन जवळजवळ करोना बाधित अंत्य डेड बॉडी ज्या आहेत त्यांची शेकडोने डेड बॉडी त्यांची कीट फाडून तूप लावून सेवा केली, पूजा केली आणि अंत्यसंस्कार केले. आपल्या मालेगावातले शरद पात्रे असतील आणि मुक्तार मामू असतील, यांनी सुद्धा शेकडोने डेड बॉडी त्यांच्या सेवा केल्या. यांचा आदर्श घेत आपणही आपल्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये उदासीन न राहता सोशल अंतर ठेवून शासनाच्या नियमांचं पालन करत आपली शेवटची सेवा, शेवटची सेवा केली पाहिजे अंत्यदर्शनाच्या प्रसंगी आणि आपल्या मूलभूत कर्तव्यांची पूर्ती केली पाहिजे, असंच मी नम्रपणाने या ठिकाणी नमूद करेन. कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी बोचती त्याला, रगतली गलकारी बी हसन शाबास केची, रगतली गलकारी बी हसन शाबास केची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. Thank you.